दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अद्याप अंतिम झालेली नाही. मात्र त्यावरून गदारोळ करून गोंधळ माजवण्याचा गंभीर कट आता उघडकीस येऊ लागलाय. हेतू स्पष्ट आहे. संवैधानिक संस्थांबाबत संशय निर्माण करणं अयोग्य आहे असं म्हणत केशव उपाध्ये यांनी जोरदार निशाणा साधलाय. मतदार यादीमधील खोटे मतदार काढावेत यासाठी विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांची फौज निवडणूक आयोगाच्या दारात धडकली. मतदार यादी शुद्ध झाल्याशिवाय मतदान घेऊच नये याची जोरदार मागणी करण्यात आली. मात्र बोगस मतदार कुठून आले हे त्यांनाही माहीत नाही असं म्हणत उपाध्ये यांनी राज ठाकरेंसह मविया नेत्यांवर निशाणा साधलाय. नॅरेटिव्ह सेट करणं जे म्हणताय हा एक राजकीय भाग आहे. तुम्ही काय केलं इतके वर्ष? नरेंद्र मोदीने काय केलं? अमित शहा काय करतायत? देवेंद्र फडणवीस काय करतायत? लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते. तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नॅरेटिव्ह वगैरे सेट करावं लागेल. साधा एक पुरावा देखील तुम्ही देऊ शकलेले नाहीत. एक नाव निवडणूक आयोगाकडे देऊ शकले नाहीत. निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार देखील तुम्ही केली नाही. फक्त माध्यमांसमोर बडबड करण्याचं काम तुमचं आहे. त्यामुळं तुमची ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी आम्ही विधानसभेला उद्ध्वस्त केली. आता देखील मतचोरीच्या नावानं फेक नरेटिव्हची फॅक्टरी तुम्ही निर्माण करतायत. ती देखील सर्वसामान्य मुंबईकर आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. बातमी मागोठाण्यामध्ये आयोजित केलेल्या एका दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी भाजपचं कौतुक केलंय. भाजप म्हणजे आपलं घर आहे. मी स्वतः पंतप्रधान मोदींचा भक्त आहे असं वक्तव्य महेश कोठारेंनी केलं. तर मुंबईमध्ये कमळ फुलणारच आणि मुंबईत भाजपचाच महापौर होणार असा दावाही महेश कोठारेंनी केला. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे. पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. अच्छा, ते भाजपचा महापौर म्हणतात. नक्की मराठी आहेत ना ते? नक्की मराठी आहेत ना ते? म्हणजे मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत. हां, तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर. तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा जावेल. महेश कोठारी म्हणाले की आम्हाला भाजप आवडतं, मोदीजी आवडतात. मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात. तर संजय राऊत तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही म्हणतायत की तात्या विंचू मराठी माणूस होता, परंतु तात्या विंचू व्हिलन होता. तुमच्यासोबत व्हिलन आहे तर आमच्यासोबत हिरो आहेत. तुमच्यासोबत तात्या विंचू आहे तर आमच्यासोबत महेश कोठारे लक्ष आहे. दरम्यान महेश कोठारेंच्या या वक्तव्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर त्यांनी न्यूज 18 लोकमतवर प्रतिक्रिया दिली आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याचबरोबर मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असं महेश कोठारे म्हणाले. कोठारे सर स्वतःच आपल्या सोबत आहेत. महेश सर, तुम्ही हे वक्तव्य केलंय, तुम्ही अजूनही ठाम आहात या वक्तव्यावर? ऑफकोर्स, हे माझं स्वतःचं मत आहे आणि माझं मत व्यक्त करण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे. सर, तुम्ही असं वक्तव्य केल्यावर अनेकांच्या पोटात मुरडा उठला. का बरं? टीका केली आहे तुमच्यावर खासदार संजय राऊतांनी. त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे भाजपचा महापौर होईल तर त्यांना चूक वाटते, म्हणजे तुम्हाला चूक वाटते महेश कोठारेंना. आणि त्यांनी एवढा प्रश्न पण तुम्हाला महेशजी विचारलाय की तुम्ही मराठी आहात का? अरे बापरे. नाही, संजय राऊतांचा मी खूप आदर करतो. त्यांच्याविषयी म्हणजे खूप मला रिस्पेक्ट आहे.
आणि मी माझं जे मत व्यक्त केलेलं आहे ते माझं स्वतःचं मत आहे आणि माझं मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या देशामध्ये, इट्स अ डेमोक्रेसी. तेव्हा मी जे म्हटलेलं आहे ते माझी मनातली इच्छा आहे आणि ती मनाची इच्छा मी व्यक्त केली. त्याच्यात काय चूक केली? मी कोणावरती क्रिटिसाइज केलेलं नाही आणि मी संजय राऊतांचा पण आदर करतो. त्यांनी हे प्लीज नोट करावं. सर पण मग महेश सर तेव्हा म्हणजे दिवाळी पहाटचा कार्यक्रम होता तेव्हा असा काय प्रसंग होता की तुम्हाला भाजपचं कौतुक करायचं वाटलं किंवा आपली ही भावना भाजप संदर्भातली व्यक्त करावी वाटली? माझी एक भावना होती ती मी व्यक्त केली. कारण मला ऑलवेज असं वाटते की त्या वर्षामध्ये ज्या ह्या गेल्या 2014 पासून ते आतापर्यंत जो आपण प्रोग्रेस केलेला आहे, जे डेव्हलपमेंट झालेलं आहे देशाचं, ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून त्यांच्या व्यासपीठावरती मी कुठल्याही पार्टीचा नाही, मी कुठल्याही पार्टीमध्ये नाही, मी पॉलिटिक्समध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट नाही. मी एक नागरिक म्हणून हे माझं मत व्यक्त केलेलं आहे आणि नागरिक म्हणून माझं मत व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. नाही अगदी बरोबर सर. नेमकं झालंय असं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यावेळेला तुमचं असं वक्तव्य आल्यामुळे तुमच्यावर टीका झाली आहे. तर तुम्ही संजय राऊतांना काही उत्तर द्याल या संदर्भात की ते जे म्हणाले की तुम्ही मराठी आहात का? मी ऑफकोर्स मी मराठी आहे आणि मी मराठी चित्रपट करतो. मराठी हे माझं प्राधान्य आहे. मला मराठी भाषेचा अभिमान आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला आपल्या भाषेचा अभिमान आहे. तेव्हा कोणीही माझ्याविषयी असा संदर्भ कारण चुकीचं आहे. आणि ऑफकोर्स मी जे काय करतो ते मी माझ्या मनापासून करतो आणि जे काय बोलतो ते मी मनापासून बोलतो. सो प्लीज थँक्यू. आहे सोलापूरमधून. सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान या पक्षप्रवेशाला भाजपमधूनच विरोध केला जात असल्याची सुद्धा माहिती आहे. तर भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी भ्रष्टाचारी नेत्यांना प्रवेश नको अशा प्रकारच्या घोषणा देत आंदोलन केलं. घोटाळ्यामध्ये बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांचा पक्षप्रवेशाचा जाहीर निषेध अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी मांडली आहे. सोलापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेलं हे आंदोलन भाजपच्या अंतर्गत नाराजीचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा संकेत मानला जातोय. दरम्यान भाजपच्या गळाला नेमकं कोण कोण लागलेलं आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सोलापूरमधील हे नेते आहेत राजन पाटील, मोहोळचे माजी आमदार आहेत. सहकार महामंडळावर वर्णी लागलेली आहे. राज्यमंत्रीपदाचा त्यांना दर्जा आहे आणि ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दुसरं नाव आहे ते म्हणजे यशवंत माने यांचं. मोहोळचे माजी आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ते सक्रिय आहेत आणि ते सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आणि तिसरं नाव आहे बबनदादा शिंदे यांचं. सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय प्रभाव त्यांचा आहे. शरद पवारांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे आणि माढामधून तब्बल 6 वेळा ते आमदार राहिले. मोहिते पाटलांशी राजकीय संघर्ष त्यांचा होत आलेला आहे आणि ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती समोर येते. यासोबतच पुढचं नाव आहे दिलीप माने यांचं. ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत. भाजपच्या साथीनं बाजार समितीवर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली आहे आणि ते आता थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. पक्ष वाढला पाहिजे, पक्षाचा विस्तार झाला पाहिजे, पक्षामध्ये चांगल्या गुणाची, चांगल्या मनाची, चांगल्या विचारांची लोक आलीच पाहिजे. पण या पक्षामध्ये भ्रष्ट आणि कलंकित लोक जर येत असतील तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या विरोधासाठी इथे आंदोलन होत आहे. कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे. जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे जे निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेश अध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत, पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला विश्वास. तर भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगला आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध केलाय. 6 माजी आमदार येत असतील तर त्यातून धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्याचं सर्वांचंच स्वागत आहे. भारतीय जनता पक्ष गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात वाढला पाहिजे या भूमिकेचा मी नक्की आहे. परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांनी विश्वासात एकमेकाला घेणं गरजेचं असतं.
स्थानिकांची काय भूमिका आहे विचारलं गेलं पाहिजे. नवीन जे लोक येतात त्यांनी किमान 3-4 वर्ष तरी पक्षासाठी करावं काम आणि मग पक्षाने त्यांना कोणतीही भूमिका द्यावी. काहीच अडचण नाही. खरं म्हणजे आज जे येत आहेत ते सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीवरून नजर ठेवून येत आहेत. जिल्हा परिषदच्या ह्याच्यात 6 आमदार जर आमच्या ग्रामीणचे येत असतील, उद्या जर काही गडबडी झाल्या आणि 50% पेक्षा जास्त जर जिल्हा परिषद सदस्य आमच्यापासून गेले तर उद्या आम्हाला धोका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका अटीवरती घ्यायला पाहिजे की या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भागीदारी नको आहे. म्हणजे आत्तापासूनच भांडायला सुरू करतील ती, हे सीट आम्हाला द्या, 4 सीट तिथं महापालिकेत द्या आम्हाला. किंबहुना सर्वांची पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळं एवढं सोपं नाही. हे मला तर असं वाटतं की गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे. त्याच्यावर नेतृत्वाने ह्याच्यावर नीट विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. तर या सर्व प्रकरणावरून शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजप ने ठगा नहीं असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केलाय. भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं. ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं. अजित पवार तो त्यांच्यासमोर की झाड की मुली.